आज आपण टॅब्युलेशन म्हणजे काय, तालिकाकरण म्हणजे काय हे पाहणार आहोत. यापूर्वी आपण वर्गीकरण म्हणजे काय ते पाहिलं आहे. ओके. संशोधक जेव्हा फील्डवर स्वतः जाऊन किंवा संशोधन विश्वामध्ये स्वतः जाऊन आकडेवारी आणि माहिती गोळा करतो, ज्याला आपण प्रायमरी डेटा, प्राथमिक तथ्य असं म्हणतो. हा प्रायमरी डेटा त्याच्याकडे विस्कळीत स्वरूपात उपलब्ध असतो. आकडे उदाहरणार्थ उंचीचे आकडे असतील, वजनाचे आकडे असतील किंवा उत्पन्नाचे आकडे असतील किंवा बचतींचे आकडे असतील, खर्चाचे आकडे असतील, हे सगळे विस्कळीत स्वरूपात उपलब्ध असतात. सर्वप्रथम त्या सगळ्या आकड्यांना एक विशिष्ट प्रकारचं स्वरूप त्याला द्यावं लागतं, सोपं स्वरूप त्याला द्यावं लागतं, ज्याला आपण वर्गीकरण असं म्हणतो. ओके. त्यामुळे वर्गीकरण ही आकडेवारी किंवा तथ्य गोळा केल्यानंतरची पहिली पायरी आहे. हे वर्गीकरण झाल्यानंतर ती आकडेवारी अधिक सोप्या वाचकांच्या दृष्टीनं, ओके, वर्गीकरण संशोधक स्वतःसाठी करत असतो. त्याला त्याच्यावर काही प्रक्रिया करायच्या असतात. त्याला त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे गणितीय स्वरूपाचे संस्कार करायचे असतात. उदाहरणार्थ ॲव्हरेज काढायचं असतं किंवा मीन, मॉड, मीडियन यासारखी माध्यमं वापरून त्याला काही त्याच्यावर संस्कार करायचे असतात आणि त्या आधारे त्याला निष्कर्ष काढायचे असतात. त्यासाठी तो वर्गीकरण करत असतो. त्यामुळे वर्गीकरण हे संशोधक स्वतःसाठी करत असतो. पण त्यानंतर हा गोळा केलेला डेटा आणि वर्गीकृत केलेला डेटा काही वेळेला अधिक सोप्या आणि स्पष्ट प्रकारच्या पद्धतीमध्ये मांडणं आवश्यक असतं. ओके. आणि हे प्रामुख्याने वाचकांसाठी असतं. जो कोणी हा संशोधन अहवाल वाचायला घेईल, त्यावेळेला त्याला त्या डेटाचं निश्चित स्वरूप लक्षात यावं, त्याला ते समजावं आणि समजणं सोपं जावं, यासाठी त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने करावी लागते. जी मांडणी वेगळ्या पद्धतीने केली जाऊ शकते. ती ग्राफच्या मदतीने केली जाऊ शकते, तशीच ती टेबल्सच्या मदतीने केली जाऊ शकते. ओके. टेबल्सला मराठीमध्ये आपण तालिका असं म्हणतो. म्हणजे ती मांडणी तालिकांच्या साहाय्याने किंवा ग्राफच्या साहाय्याने केली जाऊ शकते. ओके. म्हणजे टेबल्स किंवा ग्राफ हे दोन याचे प्रेझेंटेशनचे मार्ग आहेत. ओके. हा जो डेटा संशोधक गोळा करतो तो कसा प्रेझेंट करावा, या दृष्टिकोनातून त्याच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे ती माहिती टेबल्समध्ये मांडणं किंवा ग्राफ्समध्ये मांडणं किंवा एकत्रितपणे टेबल आणि ग्राफ दोघांचाही वापर करणं. या दोन्ही प्रकारच्या माहिती अशा प्रकारे प्रेझेंट करण्याचा म्हणजे मांडण्याचा एकच हेतू असतो महत्वाचा, तो म्हणजे वाचकांना, जो कोणी तो अहवाल वाचेल, संशोधन अहवाल वाचेल, त्याला ती माहिती, ती आकडेवारी आणि त्या सगळ्या बाबी त्याला सहजपणे लक्षात याव्यात, त्याला त्या सोप्या वाटाव्यात. कारण पॅराग्राफच्या पॅराग्राफ लिहून कदाचित काही बऱ्याच वेळेला ते सगळं कंटाळवाणं होतं. मग कंटाळवाणेपणा टाळण्यासाठी बऱ्याच वेळेला ही माहिती टेबल्स किंवा ग्राफच्या मदतीने मांडली जाते, की जेणेकरून एका दृष्टिक्षेपामध्ये वाचकाला कळतं की ही कशा प्रकारची माहिती आणि याच्यामध्ये काय आहे. ओके. ग्राफ हा टेबलच्या पुढचा ॲडव्हान्स्ड प्रकार आहे असं म्हणता येईल, किंवा अधिक पुढचा प्रकार आहे असं म्हणता येईल. अगोदर आपण टेबल्समध्ये माहिती कशी मांडली जाते, किंवा ज्याला टॅब्युलेशन असं म्हणतात, किंवा ज्याला तालिकाकरण असं म्हणतात, ते टॅब्युलेशन आज आपण समजावून घेणार आहोत. आणि मग पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये आपण हीच माहिती ग्राफच्या मदतीने कशी मांडली जाते हे समजावून घेऊ. आज आपण टॅब्युलेशन म्हणजे काय ते बघूया. ओके. टेबल हा शब्द आपल्याला परिचयाचा आहे. ओके. आपल्याला माहिती आहे टेबल म्हणजे काय ते. ओके. टेबल म्हणजे आपल्या घरातली चारपाई नव्हे. ओके. वेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अहवालांमध्ये एक आकडेवारी विशिष्ट प्रकारे रचलेली आपल्याला आढळते, ज्याला आपण टेबल असं म्हणतो, बरोबर ना, किंवा त्याला तक्ता असं सुद्धा म्हणतात, बरोबर ना. तर हे जे टेबल आहे, हे टेबल म्हणजे काय, तर टेबल इज अ सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा इन रोज अँड कॉलम्स. ही तालिका किंवा हा तक्ता म्हणजे काय, किंवा टेबल म्हणजे काय, तर स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे, सांख्यिकीय स्वरूपातलं जे तथ्य आहे, म्हणजे सांख्यिकीय स्वरूपातली जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी सिस्टमॅटिक स्वरूपात, पद्धतशीर स्वरूपामध्ये रोज अँड कॉलम्स, आडव्या
ओळी आणि उभ्या रांगा आणि आडव्या ओळी यांच्या स्वरूपात पद्धतशीर स्वरूपात मांडणे म्हणजेच तालिका तयार करणे, की त्या मांडणीलाच टेबल असं म्हणतात. ओके, म्हणजे यावरून टेबलची व्याख्या अशी करता येईल की सांख्यिकीय स्वरूपाचं तथ्य किंवा डेटा, बरोबर, की आकडेवारी ही किंवा माहिती सुद्धा, शाब्दिक माहिती सुद्धा काही वेळेला टेबलमध्ये मांडली जाते. तर सांख्यिकीय स्वरूपाची माहिती किंवा आकडेवारी ही उभ्या रांगा आणि आडव्या ओळी यांच्या स्वरूपात पद्धतशीरपणे केलेली मांडणी म्हणजे टेबल किंवा तालुका होय. ओके, या टेबल किंवा तालिकेच्या काही व्याख्या देखील केलेल्या आहेत. प्रोफेसर LR कॉनर यांनी केलेली एक व्याख्या बघूया. टेबल इन्व्हॉल्व्स द ऑर्डरली अँड सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ न्यूमेरिकल डेटा इन अ फॉर्म डिझाइन टू इल्युसिडेट द प्रॉब्लेम अंडर कन्सिडरेशन. ओके, संशोधनासाठी जी समस्या निवडली गेलेली आहे, ओके, त्या समस्येच्या संदर्भातला जो सांख्यिकीय स्वरूपाचा डेटा आहे, न्यूमेरिकल सांख्यिकीय नंबर, ओके, न्यूमेरिकल स्वरूपाचा डेटा जो आहे, सांख्यिकीय स्वरूपाचं जे तथ्य किंवा आकडेवारी आहे, ही आकडेवारी पद्धतशीरपणे आणि ऑर्डरली आणि एका विशिष्ट क्रमानं आणि पद्धतशीरपणे मांडणे, प्रेझेंट करणे, ओके, म्हणजेच टेबल, ओके, किंवा म्हणजेच तालिका किंवा म्हणजेच टॅब्युलेशन किंवा म्हणजे तालिकाकरण. अशा प्रकारचे संशोधनाच्या अभ्यासाच्या अंतर्गत असणाऱ्या एखाद्या समस्येच्या संदर्भातली आकडेवारी किंवा माहिती, सांख्यिकी आकडेवारी किंवा माहिती एका विशिष्ट क्रमाने आणि पद्धतशीरपणे मांडणे म्हणजेच तालिकाकरण होय. ओके, अशा प्रकारची व्याख्या LR कॉनर यांनी केली आहे, प्रोफेसर LR कॉनर. दुसरी एक व्याख्या आहे प्रोफेसर MM ब्लेअर. ओके, प्रोफेसर ब्लेअर असं म्हणतात, टेबल इन इट्स ब्रॉडेस्ट सेन्स इज अन ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ डेटा इन कॉलम अँड रोज. ओके, मगाशी आपण बघितली तीच टेबलची व्याख्या आहे. इन ब्रॉडेस्ट सेन्स, एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर टेबल म्हणजे तालिका म्हणजे डेटा, आकडेवारी आणि माहिती किंवा तथ्य हे क्रमवारीनं, विशिष्ट प्रकारच्या क्रमवारीनं उभ्या ओळी आणि आडव्या रांगांमध्ये मांडणे म्हणजेच तालिका होय. ओके, अशा प्रकारच्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत. ओके, या व्याख्यांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की टेबल म्हणजे एक्झॅक्ट काय. तसं पाहायला गेलं तर व्यवहारामध्ये आपल्याला टेबल हे परिचयाचं आहे. आपण अनेक वेळेला जी पुस्तकं अभ्यासासाठी वापरतो, बरोबर ना, किंवा अवांतर वाचनासाठी सुद्धा वापरतो, त्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारची टेबल्स असतात, आकडेवारी माहिती देणारी. ओके, त्यामुळे ती टेबल आपल्याला परिचयाची आहेत. परंतु इथं ही टेबल्स आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून कशी पद्धतशीर असावीत हे पाहणार आहोत. ओके, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे टेबल म्हणजे काय, तर सिस्टमॅटिक ऑर्गनायझेशन आहे. ओके, संघटन आहे, पद्धतशीरपणे केलेलं संघटन आणि प्रेझेंटेशन आहे. पद्धतशीरपणे केलेलं संघटन आणि मांडणी आहे कसली, डेटाची. कशाच्या स्वरूपात, इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम्स. ओके, रोज म्हणजे आडव्या ओळी आणि कॉलम्स म्हणजे उभ्या रांगा. ओके, उभ्या रांगा आणि आडव्या ओळी यांच्यामध्ये पद्धतशीरपणे केलेली मांडणी, ओके, प्रेझेंटेशन म्हणजे मांडणी आणि संघटन म्हणजे तालिका होय. ओके, रोज आर हॉरिझॉन्टल अरेंजमेंट अँड कॉलम्स आर व्हर्टिकल अरेंजमेंट. यातल्या ज्या रोज आपण म्हणतो म्हणजे आडव्या ओळी ज्या म्हणतो ती हॉरिझॉन्टल, क्षितिज समांतर मांडणी असते, आडव्या अक्षराला असणारी मांडणी असते. आणि कॉलम्स म्हणजे काय, ते व्हर्टिकल म्हणजे उभ्या अक्षराच्या स्वरूपातली किंवा उभ्या अक्षराला समांतर असणारी मांडणी असते. ओके, एखादं चांगलं टेबल कशाला म्हणायचं, तर चांगल्या टेबलची काही वैशिष्ट्ये सांगता येतात. ओके, सामान्यतः चांगल्या टेबलची पुढील प्रकारची वैशिष्ट्ये सांगता येतात. टायटल ॲज अ कम्पॅटिबल विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. ते जे काही टेबल तुम्ही तयार करता त्याचं जे टायटल आहे, शीर्षक आहे, ते प्रत्येक टेबलला शीर्षक असलं पाहिजे. ओके, आणि त्या शीर्षकामध्ये हे असलं पाहिजे काय, त्याचं जे शीर्षक आहे ते तुमच्या स्टडीचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, तुमच्या अभ्यासाची जी उद्दिष्ट आहेत त्याला सुसंगत स्वरूपाचं त्या टेबलला शीर्षक असलं पाहिजे. असं टेबल जर असेल तर ते चांगलं टेबल म्हणता येईल, की चांगली तालिका किंवा चांगला तक्ता म्हणता येईल. दुसरं, टू फॅसिलिटेट कम्पॅरिझन. या टेबलच्या माध्यमातून तुलना करता आली पाहिजे, तुलना सोपी झाली पाहिजे. ओके, इट शुड फॅसिलिटेट कम्पॅरिझन. ओके, या टेबलनं तुलना सहज सोपी केली पाहिजे.
उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुषांची आकडेवारी एकत्र देणं, शिक्षित अशिक्षित अशी आकडेवारी देणं. ओके, त्यामुळे तुलना सोपी होते. त्यानंतर आयडियल इन साईज. ओके, हे टेबल साईजमध्ये आयडियल पाहिजे. ओके, आयडियल पाहिजे म्हणजे कसं, तर त्याचं साईज खूप मोठी असता कामा नये किंवा खूप छोटी पण असता कामा नये. खूप छोटी असेल तरी ते वाचकाला त्या टेबलमध्ये फारसा इंटरेस्ट वाटणार नाही. अगदीच 2-4 आकडे दिले टेबलमध्ये तर त्या टेबलमध्ये देण्याची गरज पण नाही. ओके, त्यामुळे खूप छोटी असेल आणि खूप मोठी असेल तर ते वाचकाला किचकट वाटतं, वाचणाऱ्याला ते बघणाऱ्याला किचकट वाटतं. त्यामुळे त्यातले आकडे समजावून घ्यायला कठीण वाटतात. तर त्याचं साईज एकदम आयडियल असली पाहिजे. स्टब्स, त्याच्या आडव्या ओळींची जी शीर्षक आहेत, ओके, आडव्या ओळींची जी शीर्षक आहेत ज्यांना स्टब्स असं म्हणतात, ही आडव्या ओळींची शीर्षक अचूक असली पाहिजेत. ओके, याच्या उभ्या ओळींमध्ये पण शीर्षक येतात आणि आडव्या ओळींना पण शीर्षक येतात. पुढे जाऊन आपण एखादे टेबल पाहणार आहोत, तुमच्या लक्षात येईल. ओके, ही जी स्टब्स आहेत ती सुस्पष्ट असली पाहिजेत आणि सुसंगत असली पाहिजेत. यूज ऑफ झिरो, योग्य प्रमाणे जिथे जिथे झिरो आहे त्याचा वापर योग्य प्रमाणे केलेला असला पाहिजे. काही ठिकाणी आकडेवारी उपलब्ध नसते, काही ठिकाणी आकडेवारीचा संबंध नसतो, तिथे योग्य त्या ठिकाणी योग्य ते संदर्भ देऊन ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे झिरोचा योग्य वापर केला पाहिजे. आणि हेडिंग, उभ्या ओळींची म्हणजे कॉलमची जी शीर्षक आहेत त्यांना हेडिंग असं म्हणतात. ओके, ही हेडिंग सुद्धा योग्य प्रकारे दिली गेलेली असली पाहिजेत. ओके, चांगल्या तालिकेमध्ये, चांगल्या टेबलमध्ये ही अशा प्रकारची वैशिष्ट्य असायला हवीत. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये ॲब्रिव्हेशन्स म्हणजे ज्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो. ओके, छोटी रूपं, लघु रूपं. ओके, योग्य ठिकाणी योग्य लघु रूपं वापरली पाहिजेत. कारण टेबलमध्ये ती मांडणी पद्धतशीर स्वरूपात आणि कमीत कमी शब्दांमध्ये बसवायची असते. त्यावेळेला एखादी खूप मोठी संकल्पना असेल तर तिचं योग्य लघुरूप तयार करून म्हणजे शॉर्ट फॉर्म तयार करून तो तिथे दिला पाहिजे आणि मग त्याचा फुल फॉर्म किंवा त्याचं पूर्ण रूप कुठेतरी खाली दिलं पाहिजे. ओके, त्यानंतर फुटनोट, त्या टेबल फुटनोट म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये तळटीपा म्हणतो. ओके, तळटीपा, एखाद्या टेबलमधल्या एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल, एखाद्या विशिष्ट घटनेबद्दल, विशिष्ट घटकाबद्दल जर अधिक माहिती, अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज असेल तर ती खाली दिली पाहिजे. ओके, म्हणजे उदाहरणार्थ काय, तर समजा एखाद्या वर्षाची आकडेवारी ही अशा प्रकारची असेल की आकडेवारी समजा 1991 ते 2000 या कालखंडातली आकडेवारी लोकसंख्येची आकडेवारी आहे. ओके, आणि ते समजा मधलेच एखाद्या वर्षाची आकडेवारी 1995ची. ओके, आणि ती आकडेवारी मोजत असताना काहीतरी समजा एक वेगळा म्हणजे आकडेवारी ती लोकसंख्येचीच आहे पण काहीतरी वेगळेपणा आहे त्यामध्ये. ओके, तर त्या 1995च्या आकडेवारीबद्दल काहीतरी विशेष माहिती जी असेल ती इथं खाली दिली पाहिजे टेबलच्या खाली, की जेणेकरून वाचकाला कळेल की ही आकडेवारी जरी एकाच प्रकारची असली तरी ह्या आकडेवारीमध्ये थोडासा फरक आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे हे समजावून घेतलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारच्या योग्य त्या फुटनोट दिल्या पाहिजेत. त्यानंतर टोटल, टेबलच्या कॉलम्सची आणि आडव्या ओळींची सुद्धा म्हणजे रोजची आणि कॉलमची योग्य प्रकारे टोटल असली पाहिजे. सोर्सेस ऑफ डेटा, त्यानंतर तुम्ही जो डेटा कलेक्ट केलेला आहे, ओके, तुम्ही जो डेटा वापरलेला आहे हा डेटा तुम्ही त्याचे सोर्सेस, त्याचे स्त्रोत तुम्ही दिले पाहिजेत. ओके, हा डेटा तुम्ही कुठून वापरला आहात, तुम्ही हा डेटा कशा प्रकारे वापरला आहात किंवा कुठून वापरलेला आहात. ओके, तुम्ही हा डेटा कुठून घेतलेला आहात, त्याचा जो सोर्स आहे, स्त्रोत आहे, तो तुम्ही दिला पाहिजे. ओके, मग तो प्राथमिक स्त्रोत असेल, तुम्ही स्वतः गोळा केलेला असेल किंवा दुसऱ्या कोणाकडून घेतला असेल तर तो डेटा कुठून तुमच्याकडे आला त्याचा सोर्स खाली दिला पाहिजे. साईज ऑफ कॉलम, ते कॉलम जे आहे त्याची साईज योग्य प्रकारची असली पाहिजे. सिम्पल, इकॉनॉमिकल आणि अट्रॅक्टिव्ह, टेबल सोपं असलं पाहिजे. टेबल इकॉनॉमिकल म्हणजे काय, तर कमीत कमी शब्दांमध्ये मांडणी करणारं, कमीत कमी स्पेस वापरणारं. ओके, असं असलं पाहिजे, कमीत कमी जागा वापरणारं असलं पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे. आकर्षकता हा टेबलच्या अंगी असावा लागणारा महत्वाचा गुण आहे. कारण टेबलचा हेतू काय, तर वाचकाला ती माहिती सोप्या स्वरूपात उपलब्ध करून देणं. वाचकाला ती माहिती टेबलकडे बघितल्यानंतर सहज कळली पाहिजे अशा स्वरूपात उपलब्ध करून देणं. ओके, त्यामुळे ते अट्रॅक्टिव्ह सुद्धा असलं पाहिजे. तर या टेबलच्या अंगी अशा प्रकारचे गुण, हे एवढे गुण त्याच्यामध्ये असतील की यापैकी जर जेवढे जास्तीत गुण असतील तर त्या टेबलला चांगलं टेबल किंवा चांगली तालिका किंवा चांगला तक्ता असं म्हणता येईल. ओके, टेबल का तयार करायचं, ओके, थोडक्यात बघूया. टू कॅरी आउट इन्व्हेस्टिगेशन. ओके, संशोधकाला संशोधन करायचं असतं आणि त्यासाठी टेबलची आवश्यकता असते, त्याच्या सहाय्याने त्याला विश्लेषण पण करता येतं म्हणून टेबल त्याला उपयोगी पडतं. टू डू कम्पॅरिझन, टेबल तयार केलेला असेल किंवा तक्ता तयार केलेला असेल तर तुलना सोपी जाते. टेबलमध्ये जे कॉलम्स असतात त्या दोन कॉलमची तुलना करता येते किंवा आडव्या ओळींची पण तुलना करता येते. एकदा टेबलमध्ये मांडणी केली
की सहजपणे आपल्याला तुलना करणं सोपं जातं. टू लोकेट ओमिशन्स अँड एरर्स इन द डेटा. डेटामध्ये किंवा गोळा केलेल्या डेटामध्ये किंवा तथ्यामध्ये म्हणजे आकडेवारीमध्ये जर काही ओमिशन्स आणि एरर्स असतील, काही त्याच्यामध्ये कमतरता असतील, तर त्या सहजपणे टेबल तयार केल्यानंतर लक्षात येतात. ज्यावेळेला संख्या विस्कळीत स्वरूपात असतात किंवा वर्गीकृत असताना पण लक्षात येत नाहीत. ओके, जेव्हा तुम्ही त्याचं टेबल तयार करता त्यावेळेला तशा प्रकारच्या काही जर आकडेवारी गाळली गेली असेल, आपल्याकडून राहिली असेल, की काही चुका झाल्या असेल, तर त्या लक्षात येण्यास मदत होते. त्यामुळे टेबल तयार केलं जातं. टू यूज स्पेस इकॉनॉमिकली. ओके, जो स्पेस आहे, स्पेस म्हणजे जागा. ओके, तुमचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट मधली संशोधनाचा जो अहवाल तुम्ही लिहिता आहात तुमच्या संशोधनाचा, त्या संशोधन अहवालामध्ये जी जागा आहे त्या कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला ती संशोधन अहवालाची मांडणी करायची आहे. ओके, तो लेंदी होता कामा नये विनाकारण. ओके, आवश्यक गोष्टी तर त्यामध्ये आल्याच पाहिजेत त्या अहवालामध्ये, मात्र असं होता कामा नये की तो विनाकारण वाढत गेला, विनाकारण तो मोठा झालाय, भरपूर मोठा झालाय, यालाही काही अर्थ नसतो. ओके, तो कंटाळवाणा, त्याचं वाचन कंटाळवाणं होतं. ओके, तसं होता कामा नये. मग त्यामुळे स्पेस इकॉनॉमिकली वापरली पाहिजे. इकॉनॉमिकली म्हणजे कशी, तर ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही माहिती टेबलमध्ये मांडता त्यावेळेला ती स्पेस जे तुमचं म्हणणं तुम्ही अनेक पॅराग्राफ वापरून सांगू शकत नाही, अनेक पॅराग्राफ वापरून 2-2, 3-3 पानांचे पॅराग्राफ वापरून सांगू शकत नाही, ते तुम्ही एका छोट्याशा टेबलमध्ये सांगू शकता. ओके, त्यामुळे स्पेस इकॉनॉमिकली वापरणं, योग्य पद्धतीनं संशोधन अहवालाची जागा वापरणं, ह्या सुद्धा टेबल तयार करण्यामधला उद्देश असतो. सिम्प्लिफाय डेटा. तालिकाकरणामुळे काय होतं, हा जो डेटा आहे किंवा तथ्य आहे, आकडेवारी आहे, ती सोपी होते, सिंपल बनते. ओके, त्यामुळे तालिकाकरणामुळे आकडेवारी सोपी बनते किंवा सिंपल बनते, हा त्याचा आणखीन एक उद्देश आहे. डेटा सिंपल होतो. म्हणजे विस्कळीत स्वरूपात असताना किंवा इव्हन वर्गीकृत सारणीमध्ये सुद्धा तो तेवढा डेटा सोपा होत नाही जेवढा तो तालिकाकरणामध्ये होतो. कारण वर्गीकरणामध्ये आपण काय करतो, वर्गीकरणामध्ये आपण फक्त कॉलम हेड दिलेले असतात, बरोबर ना, कॉलमचं हेडिंग दिलेलं असतं, त्याला स्टब्स नसतात वर्गीकरणाला बऱ्याच वेळा. आणि त्यामुळे काय होतं, तर डेटा समजून घ्यायला थोडे अडथळे येऊ शकतात. पण इथे तुम्ही डेटा कंपॅरिझनसाठी वेगळ्या प्रकारे मांडू शकता. टेबलमध्ये क्लासिफिकेशन त्याचे जास्त हे येतं, काय येतं, टेबलमध्ये वर्गीकरणापेक्षाही जास्त स्वातंत्र्य मिळतं तुम्हाला डेटा वेगळ्या प्रकारे अरेंज करण्याचं, डेटा वेगळ्या प्रकारे मांडण्याचं. ओके, त्यामुळे तुम्ही कशीही मांडणी करू शकता आणि त्यामुळे डेटा अधिक सिंपल होतो, जास्त सोपा होतो. त्यानंतर यूज इट ॲज अ फ्युचर रेफरन्स. ओके, टेबलच्या स्वरूपात जर माहिती उपलब्ध केलेली असेल तर तुम्हाला भविष्य काळामध्ये त्याचा संदर्भ म्हणून सुद्धा वापर करता येतो. ओके, हे टेबलचे वेगळे पार्ट्स आहेत. सर्वप्रथम तुम्हाला टेबल नंबर द्यावा लागतो. ओके, त्यानंतर तुम्हाला टायटल ऑफ द टेबल द्यावं लागतं. तुम्हाला सर्वप्रथम तालिका क्रमांक किंवा तक्ता क्रमांक असं नंबर, टेबलचा नंबर सर्वप्रथम वरती द्यावा लागतो. ओके, कारण तुमच्या संशोधन अहवालामध्ये काही एकच टेबल नसतं. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6 अशी तुमच्या संशोधनामध्ये 50-60 किती टेबल असू शकतात. ओके, तुमचं संशोधनाचं स्वरूप, एकंदरीत स्वरूप आणि त्याची व्याप्ती पाहता त्या टेबलची संख्या असू शकते. ओके, आणि या टेबलला जर क्रमांक दिलेले असतील 1, 2, 3, 4 असं काय असतील त्याप्रमाणे, किंवा प्रकरणानुसार पहिल्या प्रकरणातली 1.1, 1.2, दुसऱ्या प्रकरणातली 2.1, 2.2, 2.3, तिसऱ्या प्रकरणातली 3.1, 3.2, 3.4, या पद्धतीनं जर तुम्ही क्रमांक दिलेले असेल आणि या क्रमांकांची अनुक्रमणिका, टेबलचे अनुक्रमणिका जर सुरुवातीला दिलेली असेल तर एखादं टेबल लगेच कॅप्चर करणं, लगेच शोधून काढणं वाचकाला सोपं जातं. त्यामुळे टेबल नंबर फार महत्वाचे आहेत. त्यानंतर टेबलचं टायटल महत्वाचं आहे. ओके, टेबलचं टायटल असं असलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्या वाचकाला त्या टेबलमध्ये नक्की काय मांडलं हे ते सहजपणे एका नजरेमध्ये समजलं पाहिजे. ओके, टेबलमध्ये तुम्ही जो डेटा मांडताय त्या डेटाशी सुसंगत कमीत कमी शब्दामध्ये मांडणी करणारं शीर्षक टेबलला दिलं पाहिजे. ओके, त्यामुळे शीर्षक हा असा टेबलचा एक महत्वाचा पार्ट आहे, भाग आहे. कॅप्शन अँड स्टब्स. ओके, टेबलच्या संदर्भातले काही तुम्हाला काही कॅप्शन्स द्यायचे असतील, ओके, तर म्हणजे उदाहरणार्थ टेबलच्या खाली उपशीर्षक वगैरे द्यायची असतील आणि तत्सम स्वरूपाचे काही कॅप्शन्स द्यायची असतील तर ती दिली पाहिजेत. त्यानंतर स्टब्स म्हणजे आडव्या ओळीची जी टायटल्स आहेत ती आडव्या ओळीची टायटल्स तुम्ही दिली पाहिजेत, जी काय आवश्यक असतील ती. त्यानंतर टेबलची बॉडी हा एक भाग येतो, मध्ये टेबलच्या मध्ये काय आहे, जी आकडेवारी आणि माहिती आपण मांडतो त्याला टेबलची बॉडी किंवा टेबलचं एकंदरीत मध्यभाग असं म्हणता येईल. प्रेफरेटरी और हेड नोट. ओके, काही हेड नोट, काही विशेष स्वरूपाच्या काही नोट तुम्हाला द्यायचे असेल तर त्या खाली दिल्या पाहिजेत आणि त्याच्या खाली फुटनोट. ओके, ज्याला आपण फुटनोट म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला
मगाशी मी सांगितलं तुम्हाला खाली फुटनोट दिल्या पाहिजेत. ओके, तळटीपा म्हणतो मराठीमध्ये, तळटीपा दिल्या पाहिजे. तळटीपा का? तर टेबलमधल्या माहितीची अधिक आकडेवारी आणि माहिती देण्यासाठी अशा प्रकारच्या तळटीपा दिल्या पाहिजेत. ओके, आता आपण एक टेबल बघूया आणि त्या टेबलवरून हे पार्ट तुम्हाला समजावून सांगता येतील. बरोबर, इथे अगोदर टेबलचा एक आराखडा दिलाय. ओके, ज्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ टेबल दर्शवले. हे टेबल नंबर अगोदर वरती, सगळ्यात वरती टेबल नंबर येईल इथे, त्याच्या खाली टेबलचं टायटल येईल. ओके, त्याच्यानंतर खाली म्हणजे शीर्षक, आणि शीर्षक कसं असतंय तर ते कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करायचं असतं, कमीत कमी शब्दामध्ये मांडायचं असतं. कमीत कमी शब्दामध्ये मांडल्यानंतर सुद्धा जर त्याला काही आणखीन सपोर्टिव्ह काही माहिती देण्याची गरज पडत असेल तर त्याला उपशीर्षक खाली द्यायचं. ओके, प्रिफरेटरी नोट द्यायची खाली. ओके, किंवा इथं कोपऱ्यात सुद्धा काही वेळेला आणखीन काही नोट्स जर तुम्हाला द्यायचं, नोटिंग करायचं ते करायचं. उदाहरणार्थ आकडे लाखामध्ये, आकडे कोटींमध्ये, अशा प्रकारचं नोटिंग सुद्धा इथं करावं लागतं कोपऱ्यामध्ये. ओके, त्यानंतर टेबलचं कॅप्शन जर काय असेल तर त्याच्या खाली सब हेडिंग. ओके, त्यानंतर आणखीन काही सब हेड वगैरे असतील तर. ओके, त्यानंतर कॉलम हेड, कॉलम उभे जे कॉलम आहेत त्यांची शीर्षक. ओके, त्यानंतर त्याच्या एंट्रीज. ओके, टोटल कॉलम, आणि इथं आडव्या ह्याच्याला स्टब्स. ओके, इथं खाली फुटनोट उपशीर्षक आणि खाली सोर्स नोट, म्हणजे टेबल, या टेबलची आकडेवारी कुठून कुठून उपलब्ध झाली या संदर्भातले सोर्स नोट इत्यादी गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. ओके, आपण आता एक प्रत्यक्ष टेबल बघूया, जरा पटकन एक टेबल समजावून घेऊया, म्हणजे तुमच्या हे टेबल लक्षात यायला मदत होऊ शकेल. ओके, तर टेबल ही संकल्पना लक्षात यायला तुम्हाला मदत होईल. ठीक आहे, मी तुम्हाला एक टेबल दाखवतो. इथे एक टेबल आहे बघा. ओके, इथे या टेबलला टायटल दिलं, हे हा टेबल क्रमांक आहे. ओके, हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर हे टेबलचं टायटल आहे. ओके, हे टेबलचं टायटल आहे. ओके, त्यानंतर हे कॉलम्स आहेत, ही कॉलमची हेड आहेत. ओके, हे कॉलम हेड आहेत. ओके, इथं टोटल आहे. ओके, हे सगळे कॉलम हेड आहेत. आणि हे काय आहे, त्याला आपण स्टब असं म्हणतो, म्हणजे हे आडव्या ओळींचे हेड आहेत. ओके, आणि ही जी आहे याला आपण बॉडी म्हणतो, टेबलची बॉडी म्हणतो. ओके, इथं खाली त्याच्या संदर्भातली काही अधिक माहिती जी असेल ती दिलेली आहे. ओके, इथं काही सोर्स नोट दिली पाहिजे, इथे दिलेली नाहीये पण सोर्स नोट दिली पाहिजे की हे टेबल कुठून आलं. ओके, अशा प्रकारची सोर्स नोट दिली पाहिजे. तुम्हाला आणखीन काही टेबल मी दाखवतो. काही उपलब्ध असणारी टेबल्स मी तुम्हाला दाखवतो. ओके, हे बघा, इथे हा टेबल क्रमांक आहे. ओके, इथे टेबलचं टायटल आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्पॉन्डंट अकॉर्डिंग टू देअर एज. ओके, एजनुसार जे कोणी त्याचे रिस्पॉन्डंट आहेत संशोधकाचे, म्हणजे उत्तरदाते, त्यांची एजनुसारची माहिती असं त्याला टायटल दिलंय. आता या टायटलला अधिक काही सांगण्याची गरज नाहीये, कारण या टायटलवरून सगळं स्पष्ट होतंय की या टेबलमध्ये या संशोधनाशी संबंधित जे उत्तरदाते आहेत त्यांच्या वयाची माहिती आहे. पण हे जर शीर्षक अपुरं पडत असेल पूर्ण माहिती देण्यामध्ये, तर खाली त्याला उपशीर्षक द्यायला हरकत नाही. ओके, उपशीर्षक दिल्यानंतर आकडेवारीमध्ये इथं काही आणखीन आकडे हे द्यायला हरकत नाही, जर आकडेवारी लाखात वगैरे असेल किंवा तसं काय असेल तर. परंतु ही एजची माहिती, त्यामुळे इथं काही देण्याची गरज नाही. परंतु इथं एज इन इयर्स असं देता आलं असतं. ओके, द्यायला हवं होतं. ठीक आहे, इथं सुरुवातीला सिरियल नंबर दिलाय, एजचे ग्रुप केलेत. ओके, आडव्या ओळींची, ही आडव्या ओळींची टायटल्स आहेत किंवा हेड्स आहेत, ज्याला स्टब्स असं म्हणतो आपण. हे त्याचं टायटल आहे. ओके, हे उपशीर्षक आहे, जसं आपण याच्यामध्ये इथे बघितलं, बरं ना, जसं हे सब कॅप्शन आणि सब हेड किंवा कॉलम हेड. ओके, अशा प्रकारची ही माहिती आहे. बरोबर, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्पॉन्डंट फ्रॉम विदिन पंजाब अँड फ्रॉम आउटसाइड पंजाब, अशा प्रकारची माहिती ही टोटल आहे. ओके,
इथं एज आहे 15 ते 25, 25 ते 35, 35 ते 45, 45 ते 55 वगैरे वगैरे, आणि खाली टोटल दिली आहे. ओके, आणि इथं आकडेवारी दिली आहे. ओके, आता ही आकडेवारी देत असताना त्या आकड्याच्या प्रत्येक आकड्याच्या कडेला पुन्हा कंसात काही आकडे दिलेत. मग हे कंसातले आकडे काय आहेत आणि हे वेगळं सांगण्यासाठी खाली त्याचे स्पष्टीकरण दिले. फिगर्स इन पॅरेंथेसिस डिनोट पर्सेंटेज. या पॅरेंथेसिस म्हणजे हे कंस, या कंसातले जे आकडे आहेत ते काय आहेत, पर्सेंटेज आहेत, टोटलचे पर्सेंटेज आहेत. ही जी टोटल आहे, टोटल 100, त्याच्या पर्सेंटेजमध्ये हे डिस्ट्रीब्युशन आहे, आणि हे बाहेरचे आकडे जे आहेत ते ऍक्च्युअल आकडे आहेत. ओके, याला आपण काय म्हणतो, तर हे म्हणतो काय, बॉडी ऑफ द टेबल म्हणतो, बरोबर ना. इथे फुटनोट असणार एखादं टेबल दिसत नाहीये, पण असू शकतं. ओके, काही वेळेला असं टेबल असतं. अजून एखादा टेबल बघता येईल. इथे बघा, आता हा टेबल क्रमांक आहे, हे त्याचं टायटल आहे. ओके, टोटल नंबर ऑफ रजिस्टर्ड रिक्षाज, हँड कार्ड्स अँड रिक्षा रेरीज विथ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ पतियाळा 2003-2011. ओके, नंबर ऑफ रजिस्टर्ड व्हेकल. ओके, हे उभे कॉलम केलेत आणि हे आडव्या ओळी केलेत. या आडव्या ओळींचे हे स्टब्स आहेत, म्हणजे हेड आहेत थोडक्यात, आणि हे याचे कॉलमचे हेड आहेत, हेडिंग्स आहेत. ओके, आणि इथं मध्ये जे आहे ते सगळं त्याला काय म्हणतात, बॉडी ऑफ द टेबल आहे. ओके, आता इथे सोर्स दिलाय, स्त्रोत दिलाय, असा खाली सोर्स दिला पाहिजे. ओके, त्यानंतर इथे काही एक्स्ट्रा माहिती दिली आहे. ओके, इथे एक्स्ट्रा माहिती दिली, टेबल 3.1 मध्ये नो रजिस्ट्रेशन अँड रिन्युअल ऑफ लायसन्स अँड व्हेकल्स, ओके, वॉज डन बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ पतियाळा इन इयर 2007-8. 2007-8 मध्ये एनआर काय येत आहे, इथे एनआर असं आलं, एनआर म्हणजे नॉट रजिस्टर्ड किंवा नॉट अवेलेबल, NV किंवा कसंही चाललं, एनआर त्यांनी नॉट रजिस्टर्ड असं म्हटलंय लेखकानं. तर इथे एनआर काय आहे, ते एनआरचं स्पष्टीकरण इथे दिलंय. ओके, याला काय म्हणतात, याला इथं फुटनोट असं म्हणतात, ही फुटनोट आहे. ओके, आणि दुसरी जी दिली ती सोर्स नोट आहे. ओके, ही फुटनोट आहे आणि ही सोर्स नोट आहे. तर ही फुटनोट आहे. ओके, यातल्या एखाद्या विशिष्ट कॉलममध्ये 7-8 मध्ये इथे एनआर काय आहे असं शंका येऊ शकते. मग एनआर म्हणजे काय, तर नो रजिस्ट्रेशन ॲट रिन्युअल, रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल काही नाही त्या वर्षामध्ये त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडं, म्हणून ती माहिती उपलब्ध होऊ शकली नाही, अशा प्रकारचं याने हे दिलंय. ओके, तर ही अशा प्रकारची माहिती असू शकते. ओके, इथं अजून काही वेगळ्या स्वरूपाचं टेबल तुम्हाला दाखवायला समोर नाहीये. ओके, तर अशा प्रकारचे टेबल्स असू शकतात. ठीक आहे, जर इथे आर्थिक उल्लेख असेल पैशांचा, हे किती रुपयांची टेबल आहे, तर हे पैसा नाहीये, हो हे पैसेच आहेत, पण तरी सुद्धा सोर्स फ्रॉम वे सोर्स आहे, नाही हे पैसे नाही आहेत. मग इथे पुढे टेबल असू शकेल, नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही टेबल्स मांडली जाऊ शकतात. ओके, टेबल का मांडायची, तर त्याच्यामध्ये अधिक सोपेपणा यावा. ओके, वाचकाला ती अधिक समजावीत, आणि वाचकाला माहिती आकर्षून घेता, वाचकाला त्या माहितीनं आकर्षून घेतलं पाहिजे, किंवा वाचकाला ती माहिती आकर्षून घेतली पाहिजे. ओके, त्या माहितीनं वाचकाला आकर्षून घेतलं पाहिजे, यासाठी आपण टेबलची मांडणी करतो. टेबल आणि क्लास वर्गीकरणाच्या मध्ये फरक काय, तर वर्गीकरण हे प्रामुख्याने ॲनालिसिसचा पाया म्हणून केलं जातं, तर टेबल किंवा तालिकाकरण हे प्रामुख्याने प्रेझेंटेशनसाठी केलं जातं. ओके, वर्गीकरणामुळे या संशोधकाला आपल्या डेटावर अधिक संस्कार करणं सोपं जातं. टेबलमुळे ही माहिती वाचकापर्यंत पोहोचवणं सोपं जातं.